नमस्कार, शंखनाद न्यूज चॅनलच्या बातमीपत्रात आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे। सुरुवातीला पाहणार आहोत मुख्य बातम्या। दलित पॅथरचे संपादक आणि आंबेडकरी चळवळीचे भाष्यकार ज्येष्ठ विचारवंत नेते राजा ढाले यांनी स्थापित केलेल्या गंधकुटी बुद्ध विहाराची समाजकटांनी तोडफोड केली होती। 28 जून रोजी घडलेल्या या घटनेच्या तक्रारीची नोंद अद्यापही घेण्यात आली नाही। प्रकरणी या संदर्भात गुन्हा दाखल करण्याची मागणी या सभागृहात राज्याचे मंत्री आणि उत्तर नागपूरचे आमदार डॉक्टर नितीन राऊत यांनी केली। राजा ढाले म्हणजे मूर्तिमंत बंडखोरी। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समता न्यायालयाच्या प्रवाहातून तावून सुलाखून निघालेलं तत्वज्ञ। 1970च्या दशकाआधी साहित्यातून त्यांनी आपल्यातील बंडखोरीची पहिल्यांदा महाराष्ट्राला ओळख करून दिली। आंबेडकर हे नाव एक आदर्श स्त्रीचे नाव असून त्या नावाला साजेसे असे वर्तन करणारे नगर निर्माण व्हावे या हेतूने गंधकुटी विहाराची स्थापना दलित पॅंथरचे संस्थापक कालकथित राजा ढाले याने 40 वर्षापूर्वी केलेली होती। बौद्ध धम्माचा निशुल्क प्रचार प्रसार व्हावा आणि निस्वार्थ उद्दिष्ट त्यांचा होता। विहाराच्या बांधकामापासून ते आस्थागत डागडुजीसाठी लागणारा खर्च स्वतः राजा ढाले साहेबांनी व त्यांच्या पत्नींनी केला होता। समाजसेवेच्या हेतूने त्यातून कोणतेही उत्पन्न न घेण्याचा त्यांचा मानस आस्थागत कायम आहे। दिनांक 28 जून 2024 रोजी सदर बुद्ध विहाराची तोडफोड झाली आहे अध्यक्ष महोदय, व त्यामध्ये ढाले कुटुंबियांनी स्थापित केलेली बुद्ध मूर्ती सुद्धा गायब करण्यात आली आहे। सदर बुद्ध विहाराचे सर्व कागदपत्रे राजा ढाले व त्यानंतर दीक्षा ढाले यांच्या पत्नीच्या नावे आहेत। दिगंबर पाईकराव या कॉन्ट्रॅक्टरने कुठलीही शासनाची परवानगी न घेता सदर बुद्ध विहार तोडलेला आहे अध्यक्ष महोदय। याची शासनाने नोंद घेऊन याविषयी निश्चितपणे संबंधितांवर उचित कारवाई करावी अशी विनंती आपल्या माध्यमातून आहे। कालकथित राजा ढाले पॅथर यांनी 40 वर्षांपूर्वी रमाबाई आंबेडकर हे एका आदर्श स्त्रीचे नाव असून त्या नावाला साधेसे वर्तन असणारे नगर निर्माण व्हावे या हेतूने व बौद्ध धर्माचा निशुल्क प्रसार आणि प्रचार करण्याची निस्वार्थ भावना ठेवून गंधकुटी विहाराची स्थापना केली असल्याचे यावेळी डॉक्टर राऊत यांनी म्हटलं। शंखनाद न्यूज साठी ब्युरो रिपोर्ट। क्या हुआ बहू? माँ, पाइल्स की बहुत तकलीफ हो रही है। तो तुम गुदरोग सर्जन के पास क्यों नहीं गई? देखो, जैसे हार्ट के लिए हार्ट स्पेशलिस्ट, ब्रेन के लिए ब्रेन स्पेशलिस्ट, तो पाइल्स के लिए पाइल्स स्पेशलिस्ट क्यों नहीं? स्त्री हो या पुरुष, टॉयलेट में तकलीफ केवल पाइल्स ही नहीं और भी कई प्रकार के गुदरोग तथा कैंसर भी हो सकता है। इसीलिए इसकी प्रत्यक्ष जांच जरूरी है। ठीक है माँ, पर जांच के लिए हम जाएंगे कहाँ? वही काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल में। लेकिन माँ, प्रेगनेंसी में पाइल्स की दवाइयाँ? प्रेगनेंसी में आयुर्वेदिक दवाइयाँ सुरक्षित होती है। जनहित में जारी काले आयुर्वेदिक पाइल्स हॉस्पिटल, औषधि चिकित्सा तथा सर्जरी ट्रीटमेंट उपलब्ध। हमारा पता उमरेड रोड, दिघौरी बस स्टॉप के पास, नागपुर। अधिक जानकारी के लिए वेबसाइट पर जाएं kalepileshhospital.com।